नमस्कार. काल वजाबाकी भाग 1 मध्ये 1 अंकीची वजाबाकी, 2 अंकीची वजाबाकी आपण व्यवस्थितरित्या पहिली समजून पण घेतली आणि ज्या मुलांनी सराव केला असेल नक्की त्यांना ते समजलं पण असेल. पण आता काही उदाहरणं 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकीची वजाबाकी. मला खात्री आहे आज जर तुम्ही साधारणपणे हा व्हिडिओ जर बघितला तर याच्यापुढे तुम्हाला कोणत्याच वजाबाकीमध्ये अडचण येणार नाही याची नक्की खात्री आहे. फक्त समजवल्यानंतर सरावासाठी जे उदाहरणं दिली जातात ते सोडवणे आणि जर अजून तुम्हाला काही वाटत असेल की अशा क्रिया आपल्याला आल्या पाहिजे तर तुम्हाला एक नंबर दिला जाईल. त्या नंबर मार्फत एक व्हॉट्सअप चॅनल बनवण्यात येईल आणि त्यातून तुम्हाला सरावाची उदाहरणं देण्यात येतील जेणेकरून तुमचा गणित मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 4 मूलभूत क्रिया आपल्याला परिपूर्ण आणि व्यवस्थित तयार करून घ्यायचे. तर बघूयात आजच्या वजाबाकीमध्ये 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची. काल शिकवलेल्या मूळ संकल्पना जर समजलेल्या असतील तर आजची जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला खूप सोपी जातील. बघूया. पहिलं बघा 432 वजा 212. काल शिकवलं होतं. समजा हे उदाहरणच नाही असं लक्षात घ्या. 2 2 गेले, सारखी संख्या आली, उत्तर येतं 0. 3 मधनं 1 गेला 2, 4 मधनं 2 गेले 2. हे तुम्ही सहज सोपं सोडवू शकतात. पण आजच्या वगैरे आल्यावर बघूया. आता इथे 0 आला, इथे 5. काल सांगितलं होतं 0 जर आला तर यातून इथे आजच्या घ्यायचा म्हणजे उसना घ्यायचा, झाले 10. पण इथे 10 कसे आले तर इथून 1 दिल्यामुळे इथे झाले 7. मग बघा 10तनं 5 गेले 5. मी आता बोट नाही काढणार कारण काल तुम्हाला समजलंय. इथे 7 आले, 7 मधनं 3 गेले, इथे आले 4. इथून आजच्या दिलाय का नाही, मग इथे कमी होणार नाही, ही काळजी घ्यायची. 5तनं 1 गेला 4 म्हणजे 580 मधनं 135 गेले, उत्तर आलं 445. पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. बघा 0तनं 8 जाणार नाही, 0तनं 7 जाणार नाही. मग काय करायचं, पहिले हा 0 इथे वरती लिहायचा. या 0तून इथे 1 उसना घेतला म्हणजे इथे 10 झाले. मग इथे पण इथे 0तून कुठून अंक आणला तर इथून 1 दिला होता, इथे झाले 10. इथे 1 दिला, इथे राहिले 9. इथून 1 दिला होता, इथे राहिले 5. असे तिघ ठिकाणी आपण उसने घेतलेले ते परत करायचे. त्याच्यानंतर जाऊ वजाबाकीकडे. 10तनं 8 गेले 2, 9तनं 7 गेले 2, 5तनं 2 गेले 3. अशा प्रकारे व्यवस्थित वजाबाकी आपल्याला करता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढे आता हे शून्याचं या ठिकाणी 523 मधनं 179 वजा करायचे. तर बघा 3तनं 9 जाणार नाही, इथे 3. या 2तनं इथे 1 घेतला, इथे राहिला 1. मग आता 1तनं 7 जाणार नाही, परत या 5 मधून आपण काय घेतो 1. 5तनं इथे 1 घेतला, इथे राहिले 4. आता काल सांगितल्याप्रमाणे 13 बोट तुम्हाला नाहीत, 11 बोट नाहीत. मग काय करायचं, 9च्या पुढे 13 पर्यंत 10, 11, 12, 13 4 बोट आले. परत 7च्या पुढे 11 पर्यंत 4 बोट आलेत. 4तनं 1 गेला 3. अशा प्रकारे मोठी मोठी वजाबाकी किती पण असू द्यात, पण एकदा तुम्हाला समजलं की वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायचं तर किती मोठं उदाहरण असू द्या तुम्हाला नक्की येऊ शकतं. चला 4 अंकीकडे जाऊ. बघा 2तनं 0 गेले, 0 खाली असेल तर उसना वगैरे घ्यायची गरज नाही. 2तनं 0 गेले 2, 3तनं 2 गेला 1, 4तनं 2 गेले 2, 5तनं 1 गेला 4. समजलं? हे सोपं होतं. मग आता पुढे परत याच नियमानुसार चालायचं. 0तनं 9 जाणार नाही, उसना 1 घ्यायचा, 10 झाले. इथून 1 दिल्यामुळे इथे राहिले 3. 10तनं 9 गेला, इथे आला 1. 3तनं 3 गेले 0. आपण उसना घेतला नसल्यामुळे आपण इथे परत वगैरे काहीच करणार कमी करणार नाही. मग 8तनं 4 गेले 4, 7तनं 2 गेले 4. बघा उत्तर सहज येऊ शकतं. फक्त आपल्याला शांततेने विचार करायचा की नेमकं आपण कशा प्रकारे वजाबाकी करत आहोत. या ठिकाणी 3 0 आले, मग गडबडायचं का, अजिबात नाही. पहिलं इथे 10 होते, इथे 10 आहे समजायचं, इथे 1 घेतला, इथे 10 मधनं इथे 1 दिला, इथे राहिले 9. इथे पण 10 आहेत कारण इथून 1 घेतला, इथे राहिले 9. इथून 1 दिला, इथे राहिले 6. म्हणजे या पहिल्या 7 पासून आपण हे देत गेलो आणि कमी कमी करत आले. मग आता बघा 10तनं 4 गेले 6, 9तनं 8 गेला 1, 9तनं 7 गेले 2, 7तनं 1 गेला 5. बघा 5216 उत्तर आलं 7000 वजा 1784 मधून. पुढचं गणित बघू. 7349 मधनं 1528 वजा करायचे. कसं बघा, 9तनं 8 गेला. आता इथे आजच्या आपल्याला उसना घेतोय, मग इथे घ्यायचा का, अजिबात नाही, कारण 9 मोठी संख्या 8 लहान आहे. 9तनं 8 गेला 1, 4तनं 2 गेले 2, 3तनं 5 जाणार नाही, तेव्हा इथून आजच्या घ्यायचा, उसना घ्यायचा, इथे राहिले 3. मग
पाचाच्या पुढे 13 पर्यंत बोट मोजायची. इथे कमी केला एक. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 8 बोट आले. इथे लिहिले 8. 7 ने 1 गेला 5. आला लक्षात? बघा आता 5 अंकी. 5 अंकीचं करत असताना तुम्ही संख्या किती मोठी याला कधीच घाबरायचं नाही. एक एक अंक, कारण आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या क्रमाने शेवटच्या संख्येपासून पहिल्या संख्येपर्यंत वजाबाकी करत आणायची असते. मग बघूयात. 2 2 सारखे आहेत. मी सारखे पहिले कालच शिकवलं की 2 8तून 2 गेला 0, 3तून 0 गेला 3, 4तून 2 गेले 2, 5तून 3 गेले 2, 6तून 1 गेला 5. समजलं बाळांनो? बघा कुठल्याही प्रकारचा हातचा आला का नाही. आपल्याला वाटतं इतकी मोठी वजाबाकी दिली, मम्मी कसं काय करायचं? एक एक पायरीने चढलं तर आपल्याला ध्येय गाठता येतं. त्याच्यामुळे 4 पायऱ्यांवर उड्या मारण्यापेक्षा एक एक पायरी चढत जायचं. बघा 0तून 5 जाणार नाही. इथे घेतले 10. कसं काय? ते इथून देत चालू आता 9 9 9 5. समजली? सोपी आयडिया. कारण इथे 10 दिले होते, इथे एक कमी केला कमी केला कमी केला आणि इथे उसना घेत गेले. त्याच्यामुळे इथे शेवटी किती आले? 5. बघा 7 न 5 गेले 5, 9 न 7 गेले 2, 9 न 4 गेले 5, 9 न 5 गेले 4, 5 न 2 गेले 3. आणि त्यानंतर आता 0 नसेल तेव्हा काय करायचं? बघा इथे 5 आहेत, 5 न 9 जाणार नाहीत. मग काय करायचे? इथे 5 घ्यायचे, 4 इथे 1 द्यायचा. इथे राहिले 3. बघा पण मग आता इथे 3 राहिले, 7 जातील का? नाही. मग ते आता सोडवल्यानंतर बघू. आता 15तून 9 गेले 6, 3तून 7 जाणार नाही. आजच्या घेतला, इथे राहिला एकच. 13तून 7 गेले 6, 1तून 8 जाणार नाही. परत आजच्या घेतला. 11तून 8 गेले 3, आजच्या परत केला. 2तून 2 गेले 0. इथे आजच्या म्हणजे उसना दिला नाही, त्याच्यामुळे 7तून 1 गेले 6. बघूयात पुन्हा शेवटचं घडी. आता इथे 7तून 8 जातील का? अजिबात नाही. मग झाले 17. इथे परत उसना घेतल्यामुळे इथे एक कमी केला. 17तून 8 गेले 9. 2तून 7 जणांनी परत उसना घेतला. इथे राहिला 1. 12तून 7 गेले 5. 1तून 1 गेला 0. परत 4तून 5 जाणार नाही. परत हच्चा घेऊ आपण, उसना घेऊ. इथे 14. 14तून 5 गेले 9. उसना दिला होता त्याच्यामुळे परत कमी केला. 7तून 1 गेला 6. म्हणजे अशा प्रकारे बेसिक काल शिकवलं 1 अंकी 2 अंकी, हे 2 गोष्टी जर छान जमल्या तर या ठिकाणी किती पण अंक आले, किती पण, हे 5 पर्यंत सांगितलं आपण. आता उदाहरणार्थ एक 6 अंकीचं पण घेऊन बघू. बघा 6 अंकी संख्या आहेत, पण वाचन कशी करणार? किती आहेत? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे किती? 7 लक्ष. त्याच्यातून आपण एखादी संख्या वजा करू. 1,99,990. मग बघा कसं करता येईल. बघा 0 मधनं 0 गेला 0. आता इथे 0तून 9 जातील का? नाही. इथे घेतले 10. कुठून? इथून 1 घेतला, इथे गेले 9. इथे राहिले 9, इथे राहिले 9 आणि इथे 7तून इथे 1 दिल्यामुळे इथे राहिले 6. बघा 10तून 9 गेला 1, 9तून 9 गेला 0, 9तून 9 गेला 0, 9तून 9 गेला 0, 6तून 1 गेले 5. किती उत्तर आलं? 7 लक्ष मधून 1,99,990 जर वजा केले तर 5,10,000 उत्तर येतं. किती? 5,10,000. अशा प्रकारे कोणतीही वजाबाकी तुम्हाला येऊ शकते. आजचे गणित तुम्हाला समजले असतील असं मला वाटतं. पण फक्त एवढंच नाही, कालच्या प्रमाणे तुम्हाला अजून मी अभ्यासासाठी काही उदाहरणं देईल, ते तुम्ही सोडून बघायचे. आणि जर खरंच तुम्हाला या व्हिडिओमुळे वजाबाकी जमली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघूयात उदाहरण आजचे.
तुम्हाला या ठिकाणी 4 2 8 4 3 12 गणित दिली आहेत. इथे 3 अंकी, इथे 4 अंकी आणि इथे 5 अंकी. तर बघा, नक्की मनापासून प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमतील. कारण सरावातून परिपूर्णता येते. प्रॅक्टिस मेक्स मॅन अ परफेक्ट. नक्की प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.